हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर आता मस्त निवांतमध्ये व्हिडिओ एडिट करत आहे मी. तर 2 दिवस झाले खूप गडबड होती आणि ही बघा मी काढत आहे 4 तारखेला मेहंदी, शनिवारी रात्री. आणि सकाळी जायचं होतं रविवारी लग्नाला. तर लग्न जवळच होतं इथेच हॉलमध्ये औरंगाबादला. तर ते कुणाचं लग्न होतं काय तर मी नंतर सांगते. आणि तर खूप घाई होती आणि एक नालायक बाई आहे, ती सारखी कमेंट करते मला. कमेंट पण अशा थोड्या करत नाही, खूप मोठ्याला करू लागली आणि वेगवेगळ्या आयडीने करत आहे. आणि ती कमेंट पण अशी करते कमेंट आणि लगेच डिलीट मारते. तर कोण आहे, जेंट्स आहे की लेडीज आहे ते काही मला माहिती नाही. पण तिला एकच सांगायचं आहे. मला म्हणते गावठी. तर अगं मी गावठी का असायना, पण मला गर्व आहे माझ्या गावठी भाषेचा. आणि मला बोलते की कॅमेरा व्यवस्थित धरा जाय आणि व्हिडिओ जरा नीट काढ आणि काय घरचे व्हिडिओ टाकते. तर अगं चमचे, मला माहिती तू कोण आहे काय आहे, तर तू मला मुद्दामून परेशान करत आहे. तर तुला एकच सांगायचं आहे, नालायक कुत्रे, तू ना एकदा असा कॅमेरा समोर धर आणि बोल. मग मी तर लाजत नाही, मी बोलते बिनधास्त. मला जे माझी भाषा असेल, जे माझ्या तोंडातून शब्द निघेल ते मी बोलते. पण तू जरा एखादा व्हिडिओ करून बघ. तुला तर एवढी लाज वाटते, तू त्यामध्ये एवढी पण हिंमत नाही. तू जी कमेंट करते ती लगेच डिलीट मारते. तू बघितलं ना मी तुझा दम, तुझ्यामध्ये दम किती काय तर. आणि मला चालली ज्ञान शिकवायला. नालायक, हलकट कुत्री. अजून किती शिव्या द्यायच्या तुला? अजून भरपूर शिव्या येतात मला. सांग, तुला शिव्या द्यायच्या का? कमेंट डिलीट नको करू ना. तुझ्यामध्ये एवढा दम असेल तर कमेंट का बरं डिलीट करते मग? आणि तुला काय करायचं आहे? मी कॅमेरा कसा पकडल, कसा धरेल? आणि तुला का बरं त्यांची एवढी दया माया येऊ लागली? तर मग तू ये ना इथं. मी तर 3 वर्ष त्यांच्यामध्ये काढले, त्यांच्या लाता खाऊन, त्यांच्या शिव्या खाऊन, त्यांचे बोलणे खाऊन, रात्रभर बाहेर राहून. तर तू येऊन फक्त त्यांच्यामध्ये 2 दिवस मला राहून दाखव, जास्तच नाही, फक्त 2 दिवस राहून दाखवून मग तुला म्हणून की बापरे खरंच तू खासा आहे म्हणून. मला एवढी बोलायला लागले तर. चमची कुडाली. आणि तुला काय करायचं आहे? मी कसे व्हिडिओ टाकल? तू कोण बोलणारी? तुझं चाललं काय त्याच्यामध्ये? तुला बोलले होते का मी काही? हलकट बाई, तुला बोलले होते मी? तुला लाज वाटायला पाहिजे, एका लेडीजला अशी बोलती. मला तर वाटतं तू लेडीजच नसेल. लेडीज असून तू जर का लेडीज असती ना, तर तुला एका लेडीजची जाणीव असती. काय सासरी दुःख असतं काय नाही, असं सगळ्यांनाच नसतं बाई दुःख. तुला नसेल, त्याच्यामुळं तू नसेल सांगत, पण आम्हाला आहे ना. आणि थोडंफार असलं तर माणूस नाही सांगत, पण अति जीवाच्या वरचं झालं तर सांगावंच लागतं ना. माझा नवरा जर हिंमतवान असता, धडकाळजाचा असता, तर मला कशाला सोशल मीडियावरती सांगावं लागलं असतं. आणि मला वाटतंय तू ना लेडीजच नसेल. तू जर लेडीज असती ना, तुला जाणीव असती खरंच. अशी उठसूट तू कमेंट नसती केली काही पण. आणि तुला काय वाटतंय? तुला घाबरले मी? मला म्हणते व्हिडिओ अपलोड करू नको उद्यापासून. तू कोण शंभडी? तुला कोण घाबरणार? मी एवढी रिकामी नाही आहे तुला घाबरायला. मी घाबरत नसते कोणालाच, समजलं का? घाबरले मी आतापर्यंत, पण आता नाही घाबरत आहे.
हे असं घाबरले की लोक फायदा घेतात. तुला काय वाटलं हिने व्हिडिओ अपलोड नाही केला तर ही घाबरली मला म्हणून व्हिडिओ अपलोड नाही करायला? तर तुला तर मला असं वाटत होतं मी तुला कधी उत्तर देते आणि कधी नाही, असं झालं होतं मला. पण मला वेळ नाही भेटला, मी थोडी बिजी होते, त्याच्यामुळं मला जमला नाही व्हिडिओ बनवायला. आणि आता जर कमेंट केली ना तर डिलीट करू नको हां, कमेंट ठेव तशी. त्यामध्ये जर हिंमत असेल ना कुत्रे तर ना हे नको करू, कमेंट डिलीट नको करू हां, सांगते तुला मी. तू बनव एखादा व्हिडिओ असा, कॅमेरा धर समोर आणि बनव, मग तुला म्हणान खास हिम्मतवान बाई, बहादूर. तू काय पाहिलं त्या लोकांचं, ते कसे त्रास देतात काय नाही, ज्याचं त्याला माहिती असतं, ज्याचं त्याचं घरचं माहिती आहे का. तुझ्या घरी नसेल असे भांडणं, आणि भांडणं सगळ्यांच्याच घरी होतात, पण एवढे नाही असे हद्दीच्या बाहेर माणसाला त्रास द्यायचं. माणसाला अटॅक आणायची बारी आणतात ते लोक, म्हणून मी टाकले व्हिडिओ. आणि मी खोटं नाही बोलत आहे काही, जे आहे ना मी खरं बोलते, समजलं का. माझ्या वडिलांनी मला खरं बोलायचं शिकवेले, आणि ते लोक हद्दीच्या बाहेर खोटं बोलतात, शब्दाला खोटं बोलतात. ते बोल आहे ना, हे बोटाचा थुका ह्या बोटावरती लावणं, अशी गंमत आहे त्यांची, समजलं का. तुला काय घाबरते काय मी. जरा पद्धतीनं बोल जरा, समजलं का. तुला अजून शिव्या देईल मी, पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता पण सध्या मला वेळ नाही आहे, पण कसं तुला उत्तर देणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळं मी बोलते. आणि लहानपणापासून मी लागले आहे, आणि माझा जन्म एका खेड्यागावातच झालेला आहे. माझे वडील शेतकरी, आणि तिकडे सगळी गावठी भाषा बोलणारे. तर मला माझ्या भाषेचा अभिमान आहे. आणि आता मी कसं आहे, पहिली खूप गावठी भाषा बोलत होते, पण आता सिटीमध्ये आले, काही लेडीज आहे त्यांच्या संग राहू मी शुद्ध मराठी बोलायला लागले. पण ती कशी माझी मायबोली भाषा आहे, जशी जन्मली तशी मी ती भाषा बोलते, तर ते शब्द माझ्या तोंडात येणारच झाले ना. तर त्याच्यात तुझं काय गेलं, तू का बरं नाव ठेवते मला. तर मला माहिती आहे तू कोणाची चमची आहे आणि तू कोण आहे. तर तुझ्यामध्ये एवढा दम असेल ना, तर तू आहे ना ओरिजिनल आय डी नाही आहे, दुसऱ्या आय डी बनवून वेगवेगळ्या आय डीने येऊन मला कमेंट नको करू. तू एवढी स्वतःला शानी समजती ना, तर रिअल आय डी नाही आहे तू. मग तुला सांगते मी, हलकट बाई. लाज वाटायला पाहिजेत, मला म्हणते तुला लाज वाटायला पाहिजेत. अगं तुला लाज वाटायला पाहिजेत. तुला काही बोलले का मी, तुझ्या वाटी आहे का मी, का तुला काही शिव्या दिल्या, तुझं माझं काही घेणं देणं आहे का. तू का बरं मला फालतू कमेंट करते. मग तुला खायच्या असेल शिव्या चांगल्या गावठी भाषेमध्ये, जर खायच्या असेल तर सांग, तयार आहे मग मी तुला द्यायला, शिव्या द्यायला, समजलं का. तुला घाबरते मी. आगे ग व्हिडिओ तर मी रोज अपलोड करणार आता, तर समजलं का. मी नसते घाबरत कोणाला, आणि तुला तर अजिबात नाही. कोणाचं ऐकून कमेंट करते. 2 दिवस राहून दाखव ना मग त्यांच्या घरामध्ये, मग तुला कळेल. आता फक्त कमेंट कर तू. तुला नाही चांगल्या खरपूस शिव्या दिल्या मी तर बघ मग. तुला कशी तुला आता ती लत आली असेल शिव्या खायची.
त्याच्यामुळं तू कमेंट करत आहे मला. आता रिकामी मी तुला उत्तर द्यायला. तुला माहिती आहे का ते लोक कसे आहे काय तर, ज्याचं त्याला माहिती असतं. समजलं का? तर ही एक बाई आहे नालायक, ही सारखी मला परेशान करत आहे. तर हिला खूप गरजेचं होतं उत्तर देणं, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आणि खूप वेळ काढून व्हिडिओ बनवला मी, कारण की माझ्याकडे वेळच नव्हता. पण मी म्हटलं ही खूप ठाकते आहे, ठाकेलवाणी करते आहे. आता गावठी भाषेत बोलले मी हिला. तर ही खूप ठाकल्यावाणी करते आहे आणि कमेंट करते वेगवेगळ्या आयडीने येऊन मला, आणि कमेंट पण मोठ्याला करते आहे आणि लगेच डिलीट मारते. तर त्या कमेंट तुम्हाला दिसत नसेल, फक्त त्या मला. तर चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी.